हॅलो नमस्कार, मी कृष्णा. स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण फायनली आला आहे. तो म्हणजे आहे बिग बॉस मराठी सीझन 6, जो की आता सुरू झालेला आहे. आणि बिग बॉस मराठी 6 मध्ये तिथे आपल्याला वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे लोक दिसून येत आहे. आणि बिग बॉस मराठी 6 पाहिल्यावर तुम्हाला बिग बॉस मराठी 5 ची आठवण डेफिनेटली येईल. जसं बिग बॉस मराठी 5 मध्ये घनश्याम होता, तसं बिग बॉस मराठी 6 मध्ये प्रभू शेळके हा चाइल्ड इन्फ्लुएन्सर देखील आहे. आणि तो आता या बिग बॉस मराठी 6 शोचा पार्ट देखील आहे. तर चला मग जाणून घेऊया बाकीच्या बिग बॉस कंटेस्टंटची लिस्ट आणि त्यांची पर्सनॅलिटी. चला मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. तर बिग बॉस मराठी 6 ची पहिली सदस्य आहे दीपाली सय्यद. यांना खूप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये किंवा नृत्य गाण्यांमध्ये पाहिलंच असेल. आता आपल्याला बिग बॉस मुळे यांची पर्सनॅलिटी बद्दल आणखी माहिती मिळेल. नंबर 2 वर कंटेस्टंट आहे ते म्हणजे सागर कारंडे, ज्यांना आपण अनेक कॉमेडी शोज मध्ये पाहिलं असेल. पण आता त्यांची एंट्री बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरात देखील झाली आहे आणि तिथे देखील ते आपल्याला एंटरटेन करणार आहेत, हसवणार आहे. नंबर 3 कंटेस्टंट आहे ते म्हणजे सचिन कुमावत. खानदेश मध्ये खूप फेमस देखील आहे, हे सिंगर देखील आहे. यांचे गाणे युट्यूबवर मिलियन मध्ये व्ह्यूज कमवतात. सचिन कुमावत यांनी आपल्याला खूप सारे गाणे देखील दिले आहे, सावन महिना मा, आणि ह्या गाण्यावर मिलियन व्ह्यूज आहे. तर आणि हा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला एंटरटेन करू शकणार की नाही हे पाहायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नंबर 4 कंटेस्टंट आहे. आता एवढे सगळे युट्यूबर्स आहेत, वेगवेगळे पर्सनॅलिटी आहे, थोडा ग्लॅमर पण पाहिजे ना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये, म्हणून बिग बॉसने यावेळेस ग्लॅमर देखील आणला आहे. तो म्हणजे सोनाली राऊत. सोनाली राऊत एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि त्यासोबतच सोनाली राऊत यांनी बिग बॉस हिंदी बिग बॉस सीझन 8 मध्ये देखील काम केलं आहे. तर नंबर 5 कंटेस्टंट आहे ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलतेला आपण जे मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पाहिलंच असेल. तर आपला 6वा कंटेस्टंट आहे तो म्हणजे आयुष संजू. आयुष संजू एक अभिनेता आहे, डान्सर आहे आणि आयुष संजू यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून देखील काम केलं आहे खूप साऱ्या गाण्यांमध्ये, खूप साऱ्या शोज मध्ये. आणि बॅकग्राऊंड डान्सर ते आता तो एका बिग बॉस मराठी सारख्या एका मोठ्या शो मध्ये तो ऍज अ सदस्य म्हणून गेला आहे. टू बी ऑनेस्ट त्याची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. नंबर 7वा कंटेस्टंट आहे तो म्हणजे करण सोनवणे. करण सोनवणेला कोण नाही ओळखत, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण इंडिया करण सोनवणेला ओळखतो. हा एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे आणि जो तो इंस्टाग्रामवर करतो तोच तो बिग बॉस मध्ये देखील करणार आहे, तो म्हणजे कॉन्टेंट डिनर. कॉन्टेंट क्रिएटरचा कॉन्टेंट डिनर द्यायचा कसं असतो हे सांगायची गरज पडत नाही. नंबर 8 वर सदस्य आहे तो म्हणजे प्रभू शेळके. हा एक लहान आणि चाइल्ड इन्फ्लुएन्सर आहे आणि यालाच बरेचसे लोक घनश्यामचे रिलेट देखील करत आहे. नंबर 9 वर कंटेस्टंट आहे ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. ही एक प्रसिद्ध गायिका आहे आणि तिने इंडियन आयडल नावाच्या सिंगिंग शो मध्ये तिने सहभाग घेतला होता. नंबर 10 वर आहे ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदारने एका पॉप्युलर शो मध्ये ऍज अ कंटेस्टंट म्हणून तिने सहभाग घेतला आहे. तो शो होता म्हणजे रोडीज आणि त्यामध्ये तिने परफॉर्म देखील केला आहे. बिग बॉसच्या घरातील 11 सदस्य आहे ती म्हणजे अनुश्री माने. ही पण एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि तिने अनेक वेब सिरीज मध्ये काम देखील केलं आहे. नंबर 12 वर कंटेस्टंट आहे तो म्हणजे राकेश बापट. ह्या कलाकाराने हिंदी व मराठी चित्रपटामध्ये खूप काम केलं आहे. त्याशिवाय त्यांनी बिग बॉस OTT मध्ये देखील सहभाग घेतला आहे. बिग बॉस घरातील 13वा सदस्य आहे तो म्हणजे आहे रोशन भजनकर. हा एक सोशल मीडियावर फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे आणि बॉडी बिल्डर देखील आहे. नंबर 14 आहे तो म्हणजे दिव्या सुनील शिंदे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. तर बिग बॉस 15वी सदस्य आहे ती म्हणजे राधा पाटील. पूर्ण महाराष्ट्रात ऍज अ लावणी आर्टिस्ट म्हणून ती फेमस आहे. आणि घरातील 16वा सदस्य आहे तो म्हणजे ओंकार राव. ओंकार राव हा देखील एक हेअर स्टायलिस्ट आहे आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे. त्यानंतर 17वा सदस्य आहे तो म्हणजे विशाल कोटियन. विशाल कोटियन हा एक अभिनेता आहे आणि विशाल कोटियनने 15 मध्ये देखील सहभाग घेतला होता. पण आता सदस्य आला आहे बिग बॉस मराठी 6 मध्ये आणि बिग बॉस मराठी 15 मध्ये असल्यामुळे बिग बॉसची आयडिया असेलच, कोणते गेम होतात, कसे खेळतात किंवा कसा कॅमेरा दिसायचा याबद्दल त्याला आयडिया असेलच. त्यामुळे बिग बॉस मराठी 6 मध्ये त्याला या गोष्टीचा फायदा देखील आहे. तर हे होते बिग बॉस मराठी 6 चे 17 कंटेस्टंट. यापैकी तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोणता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठी 6 ची ट्रॉफी कोणाला उचलताना पाहायचं आहे ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.